चला आज 26 एप्रिल 2026 रोजी इयत्ता 4थी आणि 7वी स्कॉलरशिपचा पेपर झाला. त्याच्यातला इयत्ता 4थीचा भाषा व गणित प्रश्नपत्रिकेचा संच आहे ए. याची सर्व उत्तरं आपण सखोल स्पष्टीकरणासह पाहणार आहे. याच्यामध्ये पहा, भाषा विषयामध्ये पहिला प्रश्न, खालील वाक्यातील उद्देश भाग ओळखायचा आहे. स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन जणू त्याचीच वाट पाहत थांबले होते. तर स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे तुकडे हा उद्देश भाग आहे. त्याच्यानंतर खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. अधोरेखित केले, माळा आवरताना आईला खूप साऱ्या माळा सापडल्या. माळा आवरताना म्हणजे घराच्या वरती आपण जे साहित्य ठेवतो ती जागा. त्याच्यानंतर पुढीलपैकी प्रत्यय घटित, चित्रकार, नकलाकार, कलाकार, परोपकार हा एकच शब्द आहे. पर्याय 2 येईल. पुढं चला, खालील शब्दकोशाप्रमाणे लावल्यास उजवीकडून तिसरा शब्द कोणता येईल. तर इथं पहा मी लावलेत. हा पहिला, हा दुसरा, इकडे उ तिसरा, त्याच्यानंतर रू चौथा, ए पाचवा आणि ओ सहावा. परंतु आपल्याला उजवीकडून मोजायचं बाळांनो, म्हणजे शेवटून तिसरा. तर शेवटून पहिला हा, दुसरा हा आणि तिसरा हा, म्हणजे ऋण येईल. तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. पुढं चला, पुढीलपैकी व्यक्ती आणि किताब. तर इथं फक्त व्यक्तींची नावं दिलेली आहेत, किताब दिलेलं नाही. हा क्वेश्चन कॅन्सल होईल. पुढं जाऊया. खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. पकडापकडी खेळता खेळता सगळ्या बिया जातील वाया. याच्यामध्ये जातील हा त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द आहे आणि जाणे ही क्रिया दर्शवणारा धातू आहे. पुढं म्हणजे पर्याय क्रमांक 3 येईल. पुढीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय कोणता. तर सांजवात. बाकी साज, सरंजाम, सांज शृंगार, सांज सकाळ हे जोड शब्द आहेत. पुढे जाऊया. आता विरुद्धार्थी अर्थाच्या शब्दाची योग्य जोडीचा पर्याय निवडा. योग्य जोडी आहे विलंब म्हणजे उशीर होणं आणि घाई म्हणजे घाई, लवकर घाई करणं. पुढं खालील वाक्यातील नामांची संख्या किती आहे. तर शेतात होती सूर्यफुले, पिवळी धमक, टपोरी आणि टवटवीत हे विशेषण आहेत. त्या फुलांबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द आहेत. तर मग नाम कोणतं आहे. शेत आणि सूर्यफूल असे 2 नाम आहेत. पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊया. एकवचन आणि एकवचन यांची अयोग्य जोडी पर्यायातून निवडा. अयोग्य चुकीची जोडी ओळखायची. चूल चुली, एक भेट अनेक भेटी, एक वेल अनेक वेली, एक चूक अनेक चुका असतात. परंतु इथे त्यांनी चुकी केलं त्याच्यामुळं अयोग्य जोडी पर्याय 3 येईल. पुढं ज, प, व, क, मान या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील कोणत्या क्रमांकाचे अक्षर. ओके, शब्द कोणता तयार होतोय. वजन मापक. वजन मापक. ठीक, वजन मापक हा शब्द तयार होईल. त्यांनी काय विचारलंय. भार या अर्थाचा शब्द तयार होईल. वजन म्हणजे भार आणि ते अक्षर आलेत पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाला. पर्याय क्रमांक 2. चला पुढं. अल्पबुद्धी असलेली व्यक्ती अति बडाया मारते. अर्थाची मन ओळखायचे. उदारीचे पोते संवाहात नाही, वासरात लंगडी नाही, उथळ पाण्याला खळखळाट फार. पर्याय क्रमांक 3 येईल. पुढे जाऊया. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांसाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा. कधी गावातून कधी शेतातून जाणाऱ्या लहान वाटेवरून माझी सर्व जनावरे बिन चुकता गोट्याकडे परत येतात. लहान वाट, पायवाट नाही, पाट नाही, बोध नाही, पानंद. ठीक. पुढं खालील वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या योग्य वाक्यप्रचाराचा पर्याय निवडा. अपघातग्रस्त वाहनातील सर्व लोक सुखरूप असल्याचे समजतात, सर्वांचा जीव भांड्यात पडला. पुढं चला. खालील उतारा काळजीपूर्वक वाचा. उतार्यावरचे प्रश्न आहेत. उतार्यानुसार पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. आईने पक्षाला पाणी पाजले. आता बघा, पक्षी जखमी पडलेला दिसला, त्याने तो पक्षाला मायेने अलगत उचलून घरी नेले आणि एका टोपलीत मऊ गोधडीत ठेवले. मुरलीच्या आईने त्या पाखराच्या जखमेवर हळद लावली. आईने काय केलं. हळद लावली. आपल्याला काय करायचं आहे. अयोग्य विधान ओळखायचं आहे. त्याची चोच उघडून पाणी चोचीत टाकले म्हणजे पाणी पाजले हे योग्य आहे. मुरली हा एक गुराखी होता. ठीक, गुरे चारताना म्हटल्यानंतर तो गुराखीच असणार आहे. पुढं भिजलेली डाळ खाल्ल्याने पक्षी थोडा तरतरीत झाला. थोडे पाणी पाजलं. गव्हा तांदळाचे थोडेसे दाणे खाण्यासाठी टोपलीत ठेवले.
खाऊन पिऊन तो पक्षी दुसऱ्या दिवशी थोडा तरतरीत झाला. आता महत्त्वाचं हे आहे की गव्हा तांदळाचे थोडे दाणे म्हटले. बरं, भिजवलेली डाळ नाही खायला घातली, हे चुकीचं विधान आहे बा. आईनं पक्ष्याच्या जखमेवर हळद लावली हे योग्य आहे. त्यांनी विचारलं अयोग्य, म्हणजे आपला पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक 3. ठीक, चला पुढं. कविता दिलेली आहे, कोकणची राणी कोणाला म्हटले. आता इथं वर्णन कशाचं आहे, झुकझुक जाई कोकणची राणी. झुकझुक कोण जात आहे, रेल्वे. ठीक, पुढं चला. पुढीलपैकी विशेषण आणि विशेष्य. डौलानं न्यारी चव असते, दाट राई असते, हिरवीगार शिवारी असतात. डौलानं घाटवळे नाही, चुकीची जोडी पर्याय क्रमांक 1 असेल. पुढं डोंगरची काळी मैना आपण कोणाला म्हणतो, करवंदाला. डोंगरची काळी मैना अशी ओळख असणाऱ्या कोणत्या फळाचा उल्लेख कवितेत आलेला आहे. करवंद, काळी डोंगरची काळी मैना. बरं, पुढं चला. रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील सर्व अक्षरं जुळतील. बरं बघा, व द न, व येईल, दरड, धोपट आणि नजर. पर्याय क्रमांक 4 येईल. रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक. बेटावर अडकलेल्या लोकांना घेऊन जहाजाचा किनाऱ्याकडे निघाला. काय असतो, जहाजाचा काफिला असतो. पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द. बरं, काशीनाथच्या जुनाट दुखण्यावर वैद्य रामबाण औषध केलं. बरं, दिलेल्या वाक्यातील काळ ओळखून. बरं, काळ ओळखायचा. सशांना पाहून गुंजा आपले गाल फुगवतील. भविष्यकाळ. कोवळा उन्हात दवबिंदू चमकतात. नाही, मला खूप समाधान वाटले. वर्तमान. आपण संध्याकाळी बाहेर जाऊ. भविष्यकाळ. बरोबर आहे. थोड्याच वेळात सगळे नदीकाठी जमले. भूतकाळात. खालील वाक्यात एकूण किती विरामचिन्ह आली बाळांनो. 1 2 3 4 5 6 7 आणि प्रश्नचिन्ह 1 8. दुहेरी अवतरण चिन्ह पकडायचे नाही आहेत, प्रश्नचिन्ह पकडायचं. 8 होतील. ठीक, आता भाषा विभाग संपतोय, गणिताकडे जाऊया. आकृतीबंध. एक त्रिकोण आहे, 2 त्रिकोण, हा डॉट खाली आला, पुन्हा 3 त्रिकोण वर गेला, पुन्हा खाली येईल, 4 त्रिकोण आणि डॉट खाली. असं कुठं दिलं आहे, पर्याय क्रमांक 3 मध्येच दिलं आहे फक्त. डन. पुढं चला. स्वातंत्र्य दिनाला शुक्रवार असल्यास त्या महिन्यात कोणते वार 5 वेळा येतात. बाळांनो, स्वातंत्र्य दिनाला शुक्रवार म्हणजे स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला, आणि ऑगस्टमध्ये आपल्याकडे असतात 31 दिवस. 31 दिवस असले तर कोणते वार 5 वेळा येतात, तर 7 चोक 28, 29, 30, 31. 3 दिवस शिल्लक राहतात बाळांनो. 3 दिवस शिल्लक राहतात. ते जे शिल्लक राहिलेले वार आहेत ते 5 वेळा येतात. बाकी सगळे 4 आठवडे कंप्लीट झाल्यामुळे 4 वेळा येतील. ते वार 5 वेळा येतात. ते कोणते वार असतात, तर 1, 2 आणि 3 तारखेचे वार असतात. आता स्वातंत्र्य दिनाला शुक्रवार आहे म्हणजे 15 ऑगस्टला शुक्रवार असेल तर आपण -14 करू, 2 आठवड्याने मागे जाऊ, तोच वार येईल म्हणजे शुक्रवार येईल. 1ला शुक्रवार, 2ला शनिवार आणि 3ला रविवार. म्हणजे 5 वेळा कोण शुक्रवार, शनिवार आणि रविवार 5 वेळा येणार आहे. ठीक, पर्याय क्रमांक 4. पुढं चला. खालील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता शेवटून दुसरी संख्या कोणती. उतरता क्रम म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे जायचं आहे. बघा, 40,000, 45, 45, 40. आता या दोन्हीमध्ये 45,005, 45,050 ही 1 नंबर राहील उतरत्या क्रमाने. 2 नंबरला ही 40 आहे, 40 आहे. 405 आहे, 500 म्हणजे हे 3 नंबरला येईल, आणि ही सर्वात छोटी 4 नंबरला येईल. काय म्हटलंय, शेवटून दुसरी संख्या. शेवटून पहिली, शेवटून दुसरी. कोणती, 40,504. 40,504 कुठं आहे रे बाळांनो, पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढं चला. कुर्ती शिवण्यासाठी सलमाला 2.5 मीटर व तिच्या 2 बहिणींना प्रत्येकी 1.5 मीटर कापड 10 मीटरच्या ताग्यातून दुकानदाराने तिघींसाठी कापड कापून दिले तर किती कापड शिल्लक राहील. ठीक, आता आपल्याला काय करायचं, हे 2.5 मीटर आणि ते दोघींचे 1.5 मीटर. 1.5 आणि 1.5 3 आणि हे 2.5. 3 आणि 2.5, 3 आणि 2 5 आणि वरचं अर्धा मीटर. 5.5 मीटर झालं. मग 10 मधून 5.5 मीटर गेलं, किती उरतं, 4.5 मीटर उरतं. ठीक, पुढं चला.
अपूर्णांक उतरत्या क्रमाने लावल्यास पहिला व शेवटचा अपूर्णांक अनुक्रमे कोणता? राजांनो अतिशय सोपा आहे, समच्छेद अपूर्णांक, सगळे छेद सारखे, त्याच्यामुळे ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. पहिला आणि शेवटचा म्हणजे सर्वात छोटा आणि सर्वात मोठा. ठीक. आता सर्वात मोठा उतरत्या क्रमाने 1 नंबरला हा येईल आणि मग तुमचा सगळ्यात शेवटी. आता अनुक्रमे म्हटल्यामुळं पहिल्यांदा पहिला घ्यायचा, उतरत्या क्रमानं पहिला म्हणजे सर्वात मोठा. सर्वात मोठा 8/3 येईल. कुठं आहे? इथं आणि इथं आहे. सर्वात लहान कोण आहे? 1/3. कुठं आहे? इथं आहे. म्हणजे हा कॅन्सल करा, पर्याय क्रमांक 4 येऊन जाईल. पुढं चला, 1 ते 10 संख्यांमध्ये 1 व 2 यापैकी कोणता अंक जास्त वेळा आला आहे व कितीने? आता सिंपल आहे. 1 किती वेळा आला रे बाळांनो? बोला. झालं. 1 हा किती वेळा येतोय? 21 वेळा. 2 किती वेळा येतोय? 20 वेळा. कोणता अंक जास्त वेळा येतोय? 1 हा अंक जास्त वेळा. किती? 1 ने. 1 हा अंक 1 ने जास्त. पर्याय 2. पुढं अनुक्रमे कोणते अंक येतील? बरं, बॉक्समधून स्टार वजा करायचा आहे. बरं, अनुक्रमे म्हणजे पहिला स्टार आणि दुसरा बॉक्स असणार आहे. म्हणजे बॉक्स हा नेहमी मोठाच असला पाहिजे. म्हणजे 2 नंबरचं जे चिन्ह आहे, कारण इथं बॉक्समधनं स्टार वजा करायचं आहे, चौकोनामधून स्टार वजा करायचा आहे, चौकोन मोठाचा असणं अपेक्षित आहे. बरोबर आहे. बरं, ठीक आहे. नसेल तर तुम्ही पर्याय घेऊन पहा. जर पहिला पर्याय घेतला, 7 घेतलं, इथं 8 घेतलं, इथं 7 येईल, इथं 7 येईल, 17तून 8 गेले, 9 उरतात आहे. ओके. इकडचा एक उसना घेतला होता, इथं 6, इथं 10, 10तून 2 गेले 8. बॉक्सच्या जागी किती येणं अपेक्षित आहे आपल्याकडं? 9मधून 2 गेले 7. ठीक, बघू आपण. चल, 8 0 7 0 7 आणि मग 1 6 2 आणि 8. इथं स्टारच्या ठिकाणी 8 आहे. बघा बरं, 8 0 8 0, बॉक्सच्या ठिकाणी 7 ठेवला आपण आणि स्टारच्या ठिकाणी. ठीक. इथं राहिले 7, इथं झाले 10, परत एक उसना घेतला, इथं झाले 17, 17तून 8 गेले, 9 उरला, 9तून 7 उरला, 7तून 6 1 9 7. मग पुन्हा खाली बघा, बॉक्सच्या ठिकाणी 7, इथं बॉक्सच्या ठिकाणी 7, 7 9 1 7 9, 7 9 1 7 9. पर्याय क्रमांक 1 येतो पहा. पर्याय क्रमांक 1 येतोय. ठीक. चला पुढं. खालील आकृतीचे शिरोबिंदू मोजून लिहा. शिरोबिंदू लिहायचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 शिरोबिंदू. पर्याय 2. सॉरी राजांनो, इथं माझ्याकडून कन्फ्युजन झालं. आपला पर्याय येईल पर्याय क्रमांक 3. स्टारच्या ठिकाणी आपल्याला 8 ठेवला आहे आपण आणि बॉक्सच्या ठिकाणी 7 ठेवला आहे. अनुक्रमे स्टार पहिल्यांदा ठेवायचा आहे, अनुक्रमे 8 पहिल्यांदा येईल, म्हणजे स्टारच्या ठिकाणी 8 येईल. पुढं चला. पटांगणात संगीत कवायतीसाठी विद्यार्थी उभे केले. 1 अंकी सर्वात मोठ्या विषम संख्ये इतक्या. 1 अंकी सर्वात मोठ्या. बरं, 1 अंकी सर्वात मोठी विषम संख्या 9. बघा, संख्या इतक्या ओळी आहेत. प्रत्येक ओळीत 2 अंकी सर्वात लहान विषम संख्या इतके विद्यार्थी आहेत. 2 अंकी सर्वात लहान विषम संख्या 11. तर एकूण किती विद्यार्थी कवायतीसाठी उभे आहेत? 11 9 99. बरोबर. पुढे चला. वर्तुळाला किती सममिती अक्ष काढता येतात? अनंत. कितीही काढू शकतो ना आपण. पुढे चला. जोसेफने एका फेरीत 18 आंबे याप्रमाणे 12 पेट्या भरल्या. 18 गुणिले 12, एका पेटीत 18, अशा 12 पेट्या भरल्या. 5 आंबे शिल्लक राहतात. बरं, 12 8 96, 9, 12 1 12, 12 आणि 9 21. 216 आंबे भरले. 5 आंबे शिल्लक राहतात. तर जोसेफकडे किती आंबे आहेत? बरं, 5 आंबे याच्यामध्ये अजून वाढवा. सॉरी, 11 हाचा 1 2 झाले, हे 2.
221 आंबे आहेत. सुमेधने जेवढे मित्र आहेत तेवढेच पेन प्रत्येक मित्राला वाटले असतील तर त्याने पुढीलपैकी एकूण किती पेन वाटले? जेवढे मित्र तेवढेच पेन म्हटले की वर्गसंख्या येणार बाळांनो. याच्यात वर्गसंख्या कोणते? 49 कितीचा? 7चा. पुढं या अंकांची पुनरावृत्ती न करता 5 अंकी लहानात लहान संख्या अमेने 10,459, सफाने 01459, तन्वीने 95,410, आर्याने 95,401 अशा लिहिल्यात. तर अचूक संख्या कोणी लिहिली? आता सिंपल आहे. काय करायचं आपल्याला? 5 अंकी लहानात लहान संख्या लिहायची. लहानात लहान म्हणजे चढत्या क्रमानं. म्हणजे काय करतो आपण? पहिला 0 घेतला तर 4 अंकी संख्या तयार होईल म्हणून 0ला 2 नंबरला घेऊन जाऊ. 10 झालं. परत 4, 5, 9. 10,459 कोणी लिहिलं आहे बघा? 10,459 अमेनं लिहिलं आहे. अमेनं. पर्याय क्रमांक 3. पुढं शालेय सहलीसाठी 37 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 415 रुपये जमा केले. बरं, त्यातील 12,000 रुपये एस टी महामंडळात भरले. इतर खर्चाला किती रुपये शिल्लक राहिले? सिंपल आहे. 455 गुणिले 37, 7×5 35, 7×5 35 आणि 3 38, 7×4 28 आणि 3 31, 3×5 15, 3×5 15 आणि 1 16, 3×4 12 आणि 1 13, 5 8 आणि 5 13, हातचा 1 1 8 6 1 16,835 रुपये जमा झाले. त्याच्यातले भरले किती? 12,000. 16,835 वजा 12,000 शिल्लक राहतील आपल्याकडं 4,835 रुपये. पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. चला पुढं. आकृतिबंधात पुढे येणाऱ्या 3 संख्या कोणत्या? 100, 99, 97. आता या दोघांमध्ये वजा 1 झाला. या दोघांमध्ये बोला वजा 2 झाला. या दोघांमध्ये 3 ने कमी झाली. 97ची 94, 94चा 90 झाला. 4 ने कमी झाला. आता 5 ने कमी होणार आहे. म्हणजे काय? 90 वजा 5 85. मग 85 आला. परत या दोघांमध्ये 6 न कमी होणारी संख्या पाहिजे म्हणजे 79. बरोबर आहे. हा किंवा हा येणार होता. तर आता 6 न कमी होणारी संख्या ही आहे का? इथं परत पुन्हा 5 न कमी झाला म्हणून याला आपण चूक केलं. तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर येईल. पुढं चला. 3/7 या अपूर्णांकापेक्षा खालीलपैकी कोणता अपूर्णांक मोठा आहे? बघा सगळीकडे 7 दिलं, हा नाही दिलेला. मग आता ह्या वरच्या 3मध्ये बघा मोठा आहे म्हटलंय म्हणजे ज्याचा छेद 7 आहे त्याच्यामध्ये अंश 4पेक्षा मोठा पाहिजे होता. हा नाही येणार, हा नाही येणार, हा नाही येणार. काही गरज नाही सॉल्व करायची. पर्याय क्रमांक 4 येईल. पुढं चला. एका विज्ञान केंद्राला जुलै महिन्यात 14,456 व ऑगस्ट महिन्यात 19,656 विद्यार्थ्यांनी भेट दिली. दोन्ही महिन्यात मिळून एकूण किती विद्यार्थ्यांनी भेट दिली? ठीक. 14,456 19,656 6 6 12 हातचा 1 5 आणि 5 10 1 11 हातचा 1 10 1 11 हातचाला 1 14 आणि इतर आहे 3 34 112. कुठे आहे रे बाळांनो? पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढं चला. शीतलने 5 दशहजार 1 एकक 9 दशक 4 शतक ही संख्या अशी लिहिली तर लिहिलेली संख्या मूळ संख्या 5 दशहजार. हजार स्थानी कोण नाही म्हणून 0 द्या. शतक स्थानी 4 आहे, दशक स्थानी 9 आहे, एकक स्थानी 1 आहे आणि लिहिली 54 91. बोला. पंचेचाळीस हजारानं कमी लिहिली होती. त्याच्यातला फरक 45,000 आहे. ठीक. पुढं चला. खालील उदाहरणात बॉक्सच्या जागी कोणता अंक येईल? बरं 8 सक्का 48 5 उरला. बरं वरून कोणती तरी एक संख्या घेतली. आता भाग कितीचा गेला? तर 8 7 56 येईल. म्हणजे बॉक्सच्या ठिकाणी 8 7 इथं 1 शिल्लक राहिला आहे म्हणजे तर वजा 1 आहे तर इथं 7 राहणार आहे. ठीक. आणि इथं पण 7 येणार आहे. 8 7 56 8 7 56. बरं बॉक्सच्या ठिकाणी 7 येईल.
पुढं चला. एका कंपनीने एका दिवसात 3 चाकी 14 व 4 चाकी काही वाहने बनवली. सर्व वाहनांच्या चाकांची एकूण संख्या 146 असल्यात 4 चाकी वाहनांची संख्या किती असेल? सिंपल, 3 चाकी 14 आहेत. 3 चाकी 14 आहेत. तर ती चाकं किती झाली 3 चाकी वाहनांची? 14 त्रिक 42 झाली. एकूण किती आहेत? 146. ठीक, त्याच्यात नाही 3 चाकीचे आपण वजा करू. किती उरणार? सॉरी 146. त्याच्यातून हे 42 वजा केलं किती उरल? 4 0 1. 104 चाक आहेत. आता त्याने विचारलंय 4 चाकी वाहनांची संख्या. आता 4 4 4 असे भाग पाडावे लागतील. म्हणजे 4 न भागा. 4 2 8 2 4 सक 24 26 4 चाकी वाहनं असतील. पर्याय क्रमांक 4. पुढं चला. श्रीकांतने 16 पोती झेंडूची फुले विकून 33,600 रुपये मिळवले. जर त्याने 1 किलो फुले 60 रुपये दराने विकली असल्यास एकूण किती किलो फुले विकली? ठीक, बघा त्याला मिळाले 33,600 रुपये. त्याचा दर आहे 60 रुपये किलोप्रमाणे. म्हणजे त्याला भागिले 60 करावं लागेल. तुम्ही म्हणणार सर 60चा पाडा कुठं येतो? 6चा म्हणा, 0 जोडा फक्त, आहे की नाही? बोला. 6 2 12 6 6 6 5 30 6 3 वरून घेतले 0. परत 6 5 30 वरून घेतले 1 मिनिट 6 6 सॉरी 6 6 36 0 आणि हा 0 म्हणून इथे एक वर 0 दिला. 560 ठीक, 560 किलो फुलं विकली. पर्याय क्रमांक 3 येईल. पुढं चला. कॉलेजच्या उपाहारगृहात रविवारी सकाळी विद्यार्थिनींनी खाल्लेले पदार्थ चित्ररूप माहितीच्या आधारे चित्रालेख दिल्या. इडली चटणी काढली. एक चित्र म्हणजे 7 विद्यार्थी. 1 2 3 4 5 6 7 7 7 49. बरं, 1 2 3 4 7 चौक 28. उपमा किती जणांनी खाल्ला आहे? 7 2 14. मसाला डोसा 7 5 35 जणांनी खाल्ला. कांदा पोहे व मसाला डोसा खाणाऱ्या विद्यार्थिनींची एकूण संख्या. कांदा पोहे आणि मसाला डोसा 1 2 3 4 5 6 7 8 9 7 9 63. चला. कांदे पोहे व उपमा खाणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या. बरं, कांदा पोहे आणि उपमा बघा. कांदा पोहे 4 आणि उपमा 2 6 6 7 42. पुढं इडली चटणी आणि मसाला डोसा खाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त? इडली चटणी मसाला डोसा बघा. इडली चटणी 1 2 3 4 5 6 7. मसाला डोसा 1 2 3 4 5. बरं, 49 35 84 जणांनी खा. ठीक, इडली चटणी आणि मसाला डोसा 84. विद्यार्थिनींच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा कितीने जास्त आहे? कोण? कांदा पोहे आणि उपमा खाणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या काय आहे रे राजांनो? कमी आहे. कितीनं कमी आहे? बघा 84 वजा 42 42 कमी आहे. 42 कमी. पर्याय 1. उपाहारगृहात विद्यार्थिनींनी कोणता पदार्थ सर्वात कमी खाल्ला? बघा, सर्वात कमी कोणता खाल्ला? उपमा खाल्ला. समच्छेद अपूर्णांक समछेद असलेले अपूर्णांक ओळखायचे. पर्याय क्रमांक 4. पुढं आयताचे व चौकोनाचे क्षेत्रफळ समान असून ते 64 आहे. बरं, आयताची लांबी 16 असल्यास त्या आयताची रुंदी किती? आता आयताचं क्षेत्रफळ काय? लांबी गुणिले रुंदी. बरं, लांबी आणि रुंदी
यांचा गुणाकार जर 64 येत असेल आणि त्याच्यातली लांबी 16 दिली तर 16ला कोणत्या संख्येनं गुणल्यानंतर 64 येतं, म्हणजे 16 चोक 64, म्हणजे रुंदी किती येणार आहे 4. पुढं चला, परिमिती काढा. परिमिती म्हणजे काय? एखाद्या बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज. 3 3 आणि 4 7, 7 आणि 3 10, 10 आणि 4 14, 14 आणि 3 17. आतले जर मोजत राहिला तर चुकणार. पुढं, सूरजने 96ला 6ने भागण्याऐवजी 16ने भागले तर त्याचा भागाकार कितीने चुकला? आता 96ला 6ने भागलं तर 16 येणार आहे. 6 1 6, बरं असं करा. 6 6 36 आणि परत त्यांनी 96ला 16ने भागलं. 16 सक्क 96. काय म्हटलंय? भागाकार कितीने चुकला? बघा इथं 16 येणार होतं आणि इथं 16ने भागल्यानंतर 6 येणार होतं. कितीने चुकला? 10ने. पर्याय दुसरा. पुढं चला, आसाममध्ये 5719 5719 हत्ती होते. आसामपेक्षा 3965 जास्त हत्ती मेघालयात होते. तर मेघालयात किती हत्ती आहेत? बघा आसामपेक्षा एवढे जास्त आहेत, म्हणजे 5719 मध्ये हे जास्तीचे हत्ती आपल्याला मिळवावे लागतील. 9 आणि 5 14, चला 1 6 आणि 1 7 आणि 1 8 16, चला 1 9 9 684. पर्याय क्रमांक 4. पुढं चला, सुहासने फ्रीज खरेदी करण्यासाठी दुकानदाराला 64,389 रुपयांचा धनादेश दिला. धनादेशावरील ही रक्कम तो अक्षरात कशी लिहिल? 64,389. 64,389. पर्याय 3. पुढं चला, शबनमने प्रवासासाठी विमान व रेल्वे अशा 2 पर्यायांचा विचार केला. विमानाचे तिकीट 13,756, रेल्वेचं तिकीट 2,398. तर विमानाचे तिकीट रेल्वेच्या तिकिटापेक्षा कितीने जास्त आहे? काय करणार? वजाबाकी. 13,756 23,98. 11,458. पर्याय 1. पुढं चला, खालील आकृत्यामधील कोणत्या आकृतीतील रंगवलेला भाग छेदाधिक अपूर्णांक दर्शवतो? बरं, रंगवलेला भाग इथं काय रे बाळाने? 1 2 3 4 5, 5वा भाग 5 मधला एक भाग आहे. इथं ह्याचे जर 2 केले तर मग याचे एवढेच इथं किती होतील? 3 होतील. तर मग 1 2 3 4 5, 5 पैकी किती रंगवले? 4 रंगवले. बरं, इथं 1 2 3 तेवढाच आकार दिसतो. इथं 1 2 3 म्हणजे इथं 6 होईल. 6तले 1 2 3 4 रंगवले. इथं 1 2 3 4 तेवढे इथं 3 होतील. 4 आणि 3 7, 7 मधले 4 रंगवले. त्यांनी काय म्हटलं? छेदाधिक अपूर्णांक दर्शवतो. छेद मोठा असला पाहिजे. सगळेच आहेत, सगळीकडेच रंगवलेली म्हटलं. रंगवलेला भाग. ठीक आहे, संदिग्ध प्रश्न आहे. पुढे जाऊया. शाळेतील परसबागेला पाणी घालण्यासाठी शिवमला 15 मिनिटं, सीमाला पावतास. पावतास म्हणजे किती रे? 15 मिनिटच. सोनाला 900 सेकंद. आता 900 सेकंद म्हणजे किती मिनिटं? तर 900 भागिले 60. हा 0 जर गेला तर मग बरं 900 सेकंद. ठीक आहे, पूर्ण भाग जात नाही, राहू द्या. राहुला अर्धा तास 30 मिनिटं. तर पाणी घालण्यासाठी सर्वात जास्त वेळ कुणाला लागतो? ठीक, 15 मिनिटं. पावतास इकडं 15 मिनिटं लागतो, इकडं अर्धा तास. तर 900 सेकंद. बरं, याची सेकंद जर केली तर काय येईल? 1800 सेकंद लागतील. याची सेकंद केली तर 15 सक्क बोला 15 गुणिले 60, 1 0 द्या, 15 सक्के 90, 900 सेकंद लागतील. याला पण 900 सेकंद लागतील.
ठीक, त्यांनी काय म्हटलंय, सर्वात जास्त वेळ कोणाला लागतोय, अर्धा तासवाल्याला लागतोय, म्हणजेच राहुलला. दिलेल्या वर्तुळात व्यास व त्रिज्या यांची संख्या अनुक्रमे किती? हा एक व्यास, हा एक व्यास, 2 व्यास झाले. बरं, 2 व्यास फक्त इथं दिलेत. अनुक्रमे म्हटल्यामुळं पहिला आपल्याला व्यासच लिहावे लागतील. त्रिज्या किती? 1 2 3 4 5 6. ओके, पर्याय क्रमांक 4. पुढे चला. कोणत्या घड्याळाच्या 2 काट्यांमध्ये विशाल कोन झालेला नाही? इथं झाला, इथं झाला, इथं झाला. ड मध्ये झालेला नाही. ड कुठं दिलाय? पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलाय. पुढं खालील आकृतीमध्ये दिलेल्या रेषांवर घड्या घालून कोणती त्रिमितीय आकृती तयार होते? बरं, आता इथं काय रे बाळांनो, चौरस आकृती पृष्ठ आहेत ना, त्याच्यामुळं हा येणार नाही, हा येणार नाही, हा येणार नाही, घन येईल. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर. पुढचा प्रश्न. राणी चेन्नम्मा एक्सप्रेसची स्टेशनवर येण्याची वेळ मध्यान्होत्तर 8 वाजता. ती गाडी 5 तास उशिरा आली तर ती किती वाजता स्टेशनवर येईल? आता मध्यान्होत्तर म्हणजे दुपारच्या नंतर. 8 वाजता, दुपारच्या नंतरच्या 8 वाजता म्हणजे रात्रीच्या 8. रात्रीच्या 8 पासून पुढं 5 तास लेट झाली. 9 10 11 12 1 वाजता म्हणजे मध्यान्हपूर्व 1 वाजता. ठीक आहे, मध्यान्हपूर्व 1 वाजता. काय म्हटलं त्यांनी? सोमवारी मध्यान्होत्तर 8 वाजता. ठीक आहे, रात्रीच्या 12 नंतर पुन्हा मंगळवार चालू झाला, त्याच्यामुळं आपल्याला पर्याय 4 निवडावा लागेल. मेघाकडे 50 100 200 500च्या नोटांची संख्या समान आहे, तर त्याची एकूण रक्कम 300-400 रुपये. तर तिच्याकडे एकूण किती नोट आहेत? एकूण किती नोटा आहेत असं म्हटलं आहे. प्रत्येक नोट किती आहे असं नाही म्हटलेलं. तर काय करायचं आहे, या सगळ्यांची एकच नोट तयार करू. 50 100 150 किंवा 500 200 700 800 850 रुपये होतील. ठीक, 3400 भागिले 850. सॉरी 1 0 1 0 कट करा. 5 1 5 5 7 35. परत 5 7 30 4 उरला 85 40. 17 चौक 68. ठीक आहे, तर प्रत्येकी 4 4 4 नोटा असतील. 4 याच्या 4 याच्या 4 500च्या 4 म्हणजे 4 चौक 16 नोटा झाल्या. पुढं चला. सानियाकडे एक रिम कागद आहेत. तिला प्रत्येक फाईलमध्ये एक दस्ता कागद ठेवायचे आहेत, तर सर्व कागद ठेवण्यासाठी तिला किती फाईल्स लागतील? ठीक आहे, एका रिममध्ये किती दस्ते असतात एवढंच विचारलं आहे त्यांनी, कारण एका दस्त्याला एक फाईल आहे. अशा किती फाईल लागतील म्हणजे जेवढे दस्ते तेवढ्या फाईल लागतील. एका रिममध्ये किती दस्ते असतात? एक रिम, एका फाईलमध्ये एक दस्ता. एका फाईलमध्ये एक दस्ता असेल तर जेवढे दस्ते तेवढ्या फाईल लागतील. ठीक, बघा, जेवढे दस्ते तेवढे फाईल. आपल्याला काय करायचं आहे मग? एका रिममध्ये दस्ते किती होत आहेत तेवढं शोधायचं आहे फक्त. बघा, एका रिममध्ये 40 डझन असतात आणि एका दस्त्यामध्ये 2 डझन असतात. तर आपण काय करू, याचे जेवढे डझन आहेत त्याचे निम्मे दस्ते म्हणजे 20 दस्ते होतील आणि 20 दस्ते ठेवण्यासाठी 20 फाईल लागतील. इष्टिकाची ती कापून तिचे 2 समान मापाचे घन तयार केले. दोन्ही घनांच्या कडांची संख्या व इष्टिकाची तिच्या कडांच्या संख्येबाबत खालीलपैकी कोणते विधान आहे? सिंपल. जर अशी एखादी इष्टिकाची ती आहे, बरं, तिला आपल्याला असं कापायचं आहे. कापून या पद्धतीचं 2 घन तयार केले आपण आणि त्यांनी विचारलं आहे घनांच्या कडांची संख्या. बरं, ह्या घनांच्या कडांची संख्या हे 12 आणि ही 12 किती झाली राजांनो? 24 कडा होतील. आणि इष्टिकाची तिच्या कडांच्या संख्येबाबत इष्टिकाची तिच्या कडा फक्त 12 राहतील. सत्य विधान ओळखायचं आहे. घनाच्या कडांची संख्या इष्टिकाची तिच्या कडांपेक्षा 1 न कमी आहे? नाही, तब्बल 12 न कमी.
घनाच्या कडांची संख्या इष्टिका चितीच्या कडांपेक्षा 12ने जास्त आहे. बरोबर आहे. त्यांनी विचारलं आहे काय? सत्य. ठीक आहे, हे सत्यच आहे. तर बाकी चेक करायला नको, तुम्ही निवांत करा. खालील आकृतिबंधात पुढे येणारे चित्र कोणते? पुढे येणारे चित्र. बर, 2 3. ठीक आहे. बघा याच्यामध्ये बाहेरच्यांची बेरीज केली आपण, 6 येतं. 7 8 9 यांची बेरीजसुद्धा 24. त्याच्यानंतर 25 26 आणि 27. 6 5 11 7 18. हा चला 1 6 1 7 78 येते. ठीक आहे. म्हणजे बाहेरील सर्व संख्यांची बेरीज आतमध्ये दिली, इथपर्यंत पोचलो आपण. बरं, आता पुढं काय केलं आहे? पण इथं 1 2 3 आहे, इथं 7 8 9 आहे, इथं 25 26 27 आहे. तसा काही तर काय का? तसं नाही. तर मग काय केलं आहे? घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं फिरलं आहे. हे बघा. आणि क्रमशः संख्या दिलेत. सर्वात लहान संख्या या कोपऱ्यात आली प्रत्येक ठिकाणी. मग इथं 79 81. आता बघा हा उलटा फिरला, याला कॅन्सल करून टाकू. हा सुलटा आहे. ठीक आहे बाबा. हा पण आहे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने क्लॉकवाईज आहे. हा उलटा आहे, याला कॅन्सल करून टाका. आता या दोन्हींमध्ये अजून एक तर्क आपण पाहिला काय? सर्व संख्यांची बेरीज मध्ये लिहायची. ठीक आहे बघा. 9 आणि 1 10. हा चला 1 8 आणि 1 9 9 आणि 7 16 16 आणि 8 24. ही बेरीज योग्य आहे. ही बेरीज 230 चुकीची आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 येईल. 2026ला शिक्षक दिन शनिवारी. बरं, तर त्याच वर्षाचा बालदिन आपण शिकलोय. बा शी स्वा टी. बालदिन, शिक्षक दिन, स्वातंत्र्य दिन, टिळक पुण्यतिथी. त्याच वर्षी सगळे दिन एकाच वारी येतात. बरोबर. मग जर शिक्षक दिन शनिवारी असेल आणि 2026चाच बालदिनसुद्धा कधी येईल? शनिवारीच येईल राजांनो. सोपं आहे. पुढं चला. 3/4 हा पूर्णांक पुढीलपैकी कोणत्या स्वरूपात लिहिला असता चुकीचा ठरेल? हा योग्य ठरेल. 3 अधिक म्हणजे हा काय होईल बाळांनो? 3.1/4 म्हणजे 3 आणि पाव भाग होईल, म्हणजे 3.25 होईल. आपल्याला फक्त पाऊण भाग पाहिजे. हा चुकीचा आहे. त्यांनी विचारलं चुकीचं, म्हणून पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर ठरेल. पुढे जाऊया. खाली दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय खालील आकृतीतील अपूर्णांक दर्शवत नाही? 2 आणि अर्धा आहे. 2 आणि अर्धा आपण काय म्हणतो? 2.5. 1.5 नाही. काय म्हटलं त्याने? दर्शवत नाही. 2.5 बरोबर आहे. 2.1/2 बरोबर आहे. 2 पूर्ण आणि अर्धा बरोबर आहे. चुकीचा विचारला. दर्शवत नाही कोणता? पर्याय 1, म्हणून उत्तर पर्याय 1 येणार. हे योग्य जरी असले तरी आपल्यासाठी अयोग्य म्हणायचं. पुढं. आईने अर्धा लिटर आवळा सरबत एका बाटलीत याप्रमाणे 4 बाटल्या भरल्या. अर्धा 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 4 वेळा अर्धा केला तर मिळतो आपल्याला 2. पुढं. पाव लिटर सरबत शिल्लक राहिला. बरं, आईने किती लिटर सरबत बनवला? 2 लिटर आणि वरती पाव लिटर. 2.25 म्हणतो आपण. 2 आणि पाव. पुढं चला. खालील आकृतिबंधात पुढे येणारी चित्रे कोणती? सिंपल आहे. हा सरळ आहे बाबा. याला काय केलं आहे रे? पाण्यातलं प्रतिबिंब घेतलं आहे, पुन्हा याला सरळ केलं आहे. बघा. आणि बदल काहीतरी केलेला दिसतोय त्यांनी. अजून काय बदल केला आहे? पाण्यातलं प्रतिबिंब घेऊन. ठीक आहे, फक्त पाण्यातलंच घेतलं आहे. ओके, ठीक. आता पुढं काय केलं आहे? पुन्हा पाण्यातलं घेतलं आहे. एक रेष वाढवली. पुन्हा पाण्यातलं घेतलं आहे असं. पुन्हा पाण्यातलं घेतलं आहे, ती रेष काढून टाकली. पुन्हा पाण्यातलं घेतलं आहे. ठीक आहे. पुन्हा पाण्यातलं घ्या आणि एक रेष वाढवा. ठीक. पुन्हा पाण्यातलं घेतलं तर एक रेष या साईडला येईल आणि त्याचं पाण्यातलं. ठीक. हे कॅन्सल झालं.
हे कॅन्सल झालं. तर याच्यामध्ये काय इथे एक कान नाही बिचाऱ्याला, हे कॅन्सल करून टाका. आता ह्या दोन्हीमध्ये इकडं कानच नाही तर बरं हे कॅन्सल. पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. पुढं 1 ते 100 यामधील सर्वात मोठी मूळ संख्या 97. ही सर्वात लहान मूळ संख्येपेक्षा कितीनं मोठी आहे? सर्वात लहान मूळ संख्या 2. कितीनं मोठी? 95नं मोठी. पर्याय 4. मनोजनं बागेतून 5 किलो द्राक्ष काढली. अर्धा किलो द्राक्षाच्या 3 पेट्या, पाव किलो द्राक्षाच्या 2 पेट्या, उरलेल्या द्राक्षाच्या 1 किलोच्या काही पेट्या भरल्या. तर त्यानं 1 किलो द्राक्षाच्या किती पेट्या भरल्या? बरं ठीक आहे. 5 किलो काढली, अर्धा किलो द्राक्षाच्या 3 पेट्या भरल्या म्हणजे 1.5 किलो झाली. पाव किलो द्राक्षाच्या 2 पेट्या भरल्या म्हणजे अर्धा किलो झाली. ठीक. आणि उरलेल्या पेट्या 1 किलो म्हणजे हे 1.5 आणि अर्धा 2 किलो संपलं. 5 किलो काढलं होतं, 3 किलो राहिलं. 1 किलोच्या काही पेट्या म्हणजे 3च पेट्या राहिल्या. ठीक. पर्याय क्रमांक 2. पुढं स्वरानं गणित प्रावीण्य परीक्षेची 2 पुस्तकं प्रत्येकी 175 रुपयानं विकत घेतली. दुकानदाराला 500 रुपयाची नोट दिली. दुकानदारानं 50 रुपयाच्या काही नोटा परत दिल्या. तर दुकानदाराने तिला 50 रुपयांच्या किती नोटा परत दिल्या? 2 पुस्तकं घेतली तर ज्यांनो 175 रुपये प्रमाणे. 175 प्रमाणे 2 पुस्तकाचे किती झाले? 2 पंचे 10, 2 साती 14 आणि 1 15, 2 1 2 आणि 1 3. 350 रुपये झाले. तिनं 500ची नोट दिली. मग दुकानदारानं काय केलं? 500मधनं तिचे 350 घेतले आणि उरलेले तिला परत केले. किती केले मग? 150. पण त्यांनी 50 रुपयांच्या नोटा दिल्या. 150मध्ये 50च्या किती नोटा होतील? 3 होतील. 50 50 50. 3 नोटा परत केल्या. ठीक. पर्याय क्रमांक 1. लास्ट क्वेश्चन आहे. दंडगोलाच्या कडांची संख्या कोपरांच्या संख्येपेक्षा डॅश डॅश असते. दंडगोल म्हणजे काय रे बाळांनो? सिलेंडर, वृत्तचिती म्हणा. कडांची संख्या, त्याला कडा किती? बोला. दंडगोलाच्या कडांची संख्या हा झाला तुमचा दंडगोल. त्याच्या कडा, ही एक वर्तुळाकार कडा आणि इथली एक, अशा 2 कडा झाल्या. हे जे आहे हे त्याचं वक्रपृष्ठ म्हणा त्याला. त्याच्यामुळं आता राहिला विषय कोपऱ्यांची संख्या. तर कोपरे नसतातच, त्याला 0 पकडा. कडा 2, कोपरा 0. त्यांनी विचारलं आहे कडांची संख्या. कडांची संख्या 2 आहे. त्या 0पेक्षा 2ने जास्त. 0पेक्षा 2ने जास्त. ठीक. तर या ठिकाणी आपण मराठी आणि गणित या पेपरचं सखोल स्पष्टीकरण पाहिलं. आज जो पेपर झाला आहे इयत्ता 4थी स्कॉलरशिपचा, त्याची सगळी स्पष्टीकरणं होती. तर याच्यामध्ये तुम्ही तुमचा पेपर चेक करा तुमच्या कोडनुसार. फक्त प्रश्न काही थोडेसे खालीवर होतात ते चेक करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्याला नक्की तुमचे मार्क्स कळवा. ठीक आहे. थँक्यू.